हॅलो एव्हरीवन, वेलकम टू चाचर्स एज्युकेशन हब. स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत MPSC राज्यसेवेची प्रिलिम्स याची स्ट्रॅटेजी, जी 2 जानेवारी 2022ला शेड्यूल केलेली आहे. ओके, 2 जानेवारीला आहे. स्टुडंट्स, आता जसं की तुम्हाला माहिती आहे फार कमी टाईम राहिलेला आहे. ऑलमोस्ट 1 महिन्याच्या जवळपास टाईम आहे आपल्याकडे फक्त, आणि त्याच्यामध्ये आपल्याला फायनल रिव्हिजन किंवा ज्यांचा अभ्यास झाला नसेल त्यांना देखील जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते रिवाईज करून, ते लर्न करून, प्रॅक्टिस करून, टेस्ट सिरीज पॉसिबल असेल तर सॉल्व करून एक्झाम कशी क्रॅक करता येईल याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. सो त्याच्याशी रिगार्डिंगच आज आपण या व्हिडिओमध्ये एक अत्यंत इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, आढावा घेणार आहोत याबद्दल. तर चला सुरू करूया. स्टुडंट्स, सुरू करायच्या आधी एक मोटिवेशनल कोट घेऊया. जसं की तुम्ही ही इमेज बघताय, यामध्ये दिसतंय आय कांट डू इट मध्येच आय कॅन डू इट लपलं आहे. स्टुडंट्स, एखादी गोष्ट जेव्हा आपण सुरू करतो, एखादं काम मला करायचं आहे किंवा जसं तुम्ही ठरवलं की मला MPSCची एक्झाम द्यायची आहे, ते काम सुरू करताना ते काम सक्सेसफुल होईल की नाही याचा काही पर्सेंट जो पार्ट आहे तो आपण त्या गोष्टीला कसं इंटरप्रेट करतो, कसं घेतो याच्यावर आहे. जर मी असं थिंक केलं की कोणती गोष्ट स्टार्ट करताना की हे खूप डिफिकल्ट आहे, आय कांट डू इट, तर मला त्या गोष्ट करण्यासाठीचे सगळे निगेटिव्ह पॉईंट्सच दिसतील. पण जर कांटमधल्या टीला मी काढून टाकलं, आय कॅन डू इट फक्त एवढंच असेल, म्हणजे एखादी गोष्ट जर आपण पॉझिटिव्हली घेतली की हो मी हे करू शकते, मी हे करू शकतो, मी MPSCची एक्झाम काढू शकते, जर आपण असं थिंक केलं तर आपल्यामध्ये असलेल्या हिडन पोटेन्शियल, आपण ती एक्झाम क्रॅक करण्यासाठी काय काय करू शकतो, ते सगळे पॉझिटिव्ह पॉईंट्स आपल्याला हळूहळू दिसायला लागतात आणि आपण एक एक पायरी सक्सेसच्या दिशेने चढायला लागतो. सो आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मला तुम्हाला एवढाच मेसेज द्यायचा आहे की कोणतंही काम जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल तेव्हा ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह. कारण जर तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तरच तुम्ही ते काम आनंदाने करू शकता. तुमचा ब्रेन तो स्टडी ते काम आनंदाने ॲक्सेप्ट करेल. जसं की आता आपल्याला MPSC एक्झाम काढायची आहे, मला माहिती आहे कॉम्पिटिशन खूप हाय आहे, कट ऑफ जास्त लागते, अनेक स्टुडंट्सना GSमध्ये प्रॉब्लेम येतो, अनेक स्टुडंटना CSATमध्ये प्रॉब्लेम होत आहे. डोंट वरी, त्या सगळ्याशी रिगार्डिंग क्वेश्चन आन्सर्स आपण या व्हिडिओमध्ये तुमचे घेणार आहोत. हा व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्यानंतर तुमचे 90% क्वेश्चन्स सॉल्व्ह झालेले असतील, तरी नसतील झाले तर तुम्ही मला विचारू शकता. सो स्टुडंट्स, ऑलवेज थिंक आय कॅन डू इट. कोणतीही गोष्ट मी करू शकते असं जर तुम्ही थिंक केलं तरच तुम्हाला ती गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि तुमचा ब्रेन ऑटोमॅटिकली ती गोष्ट कंप्लीट करायला तुम्हाला मदत करतो. मग इन दॅट केस तुमच्यासमोर कितीही अडथळे आले तरी तुम्ही त्याच्यातनं पॉझिटिव्ह पॉईंट्स काढून कसा तो अडथळा मी दूर करता येईल, कसा तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करता येईल. जर मला एखादा सब्जेक्ट टफ जातो आहे तर मी काय करू म्हणजे मला तो सब्जेक्ट इझी वाटेल आणि मी त्याच्यात पुढे जाऊ शकेन. ह्या सगळ्या गोष्टी तुमचा ब्रेन आपोआप तुम्हाला हळूहळू मदत करून किंवा तुम्ही वेगळे सोर्सेस रिफर करून तुम्ही त्याच्यातून गो थ्रू करू शकता जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर. सो स्टुडंट्स, आजच्या सेशनला चालू करूया. आपण स्टार्ट करूया आय कॅन डू इट असं थिंक करून. तर सगळ्यात आधी आपली MPSC राज्यसेवेची स्टेट सर्व्हिसेस प्रिलिमची एक्झामिनेशन जी 2 जानेवारीला लागली आहे. स्टुडंट्स, हा त्याचा पेपर पॅटर्न आहे. मला माहिती आहे या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहिती आहेत. मी फक्त एक इंट्रोडक्टरी तुम्हाला ही स्लाईड ठेवली आहे. आपल्याकडे 2 पेपर असणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. दोन्हीही कंपल्सरी आहेत, क्वालिफाईंग नाही आहेत. जसं की UPSCला पेपर 2 क्वालिफाईंग असतो, पण इथे दोन्ही पेपर्स 2-2 तासाचे आहेत, 200 मार्क्स आहेत, 100 क्वेश्चन आहेत पेपर 1मध्ये, 80 क्वेश्चन्स आहेत पेपर 2मध्ये. तर स्टुडंट्स, आपल्याला आता स्ट्रॅटेजी बघायची आहे की आपण काय करावं, म्हणजे जी फायनल मेरिट लिस्ट आहे, फायनल कट ऑफ जी आउट ऑफ 400 बनणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स येतील. राईट, कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स येतील. तर चला पुढे बघूया आपण. हे जे 2 पेपर्स आहेत त्यासाठी हा आयोगाने दिलेला सिलेबस आहे की पेपर 1मध्ये काय काय येणार आहे. ठीक आहे, करंट इव्हेंट्स म्हणजे करंट अफेअर्स आहे, हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे, पॉलिटी, गव्हर्नन्स, इकॉनॉमिक, एन्व्हायरमेंट, सायन्स, टेक्नॉलॉजी, क्लायमेट. ओके, हे काही सब्जेक्ट आहे. स्टुडंट, हे तुम्हाला माहिती असेलच. जसं तुम्हाला जर ह्याच्याबद्दल हे तुम्हाला नोट डाऊन करायचं असेल तर
आमचा टेलिग्राम ग्रुप लवकरच येत आहे, तुम्ही त्याच्यावर सबस्क्राईब करून जॉईन करू शकता. टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला ह्या स्लाइड्स नंतर मिळतील व्हिडिओच्या एंडमध्ये. ठीक आहे. सो हा पेपर 1चा सिलेबस आहे स्टुडंट, 200 मार्क्स आहेत. पेपर 2चा सिलेबस हा आहे. पेपर 2ला CSAT या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे. 80 क्वेश्चन्स असतील 200 मार्क्सचे. याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शनचे क्वेश्चन्स अप्रॉक्सिमेटली 50 असतात. डिसिजन मेकिंगचे 5 क्वेश्चन येतात आणि बाकीचे जे आहेत इंटरप्रिटेशन स्किल जसे की मॅथ्स रिझनिंगवरती तुम्हाला 25 क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. ह्याची जी लेवल आहे ती क्लास 10 टू क्लास 12ची लेवल असते. ओके. आता स्टुडंट्स बघूया, आपण हा बघितला पेपर पॅटर्न. बुकलिस्ट काय आहे, आतापर्यंत तुमच्यापैकी मॅक्झिमम स्टुडंट्सची बुकलिस्ट वाचून झाली असेल, पण तरीही आपण एक बेसिक आढावा घेऊया की तुम्हाला काय काय बुक्स रिफर करायचे आहेत पुढच्या काही दिवसात, ज्याने आतापर्यंत प्रिपरेशन सुरू नाही केलं आहे पण त्यांना देखील ही एक्झाम क्रॅक करायची आहे. तर स्टुडंट, इट इज पॉसिबल टू क्रॅक. ऑलमोस्ट 30 to 40 डेज आहेत आपल्या हातात. ठीक आहे. जर तुम्ही डेडिकेटेडली अभ्यास केलात, नीट प्लॅन स्ट्रॅटेजी करून, आणि जे टॉपिक्स मी सांगते आता जर ते प्रॉपरली प्लॅन केलेत तर नक्कीच तुमची कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. बुकलिस्ट स्टुडंट बघा, हिस्ट्रीसाठी 6-7चं 6th आणि 7चं स्टेट बोर्डचं बुक, 11चं महाराष्ट्र हिस्ट्रीसाठी NCERTs तुम्ही वाचू शकता. आणि रेफरन्स बुकमध्ये तुम्ही जर मराठीतून प्रिपेअर करत असाल तर ग्रोवर बेल्लेकर, किंवा इंग्लिशमध्ये असेल तर स्पेक्ट्रम. स्टुडंट, ह्या बुकलिस्ट मी इंग्लिश आणि मराठी, जे स्टुडंट इंग्लिशमध्ये प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी पण सांगते आणि जे लोक स्टुडंट मराठीत करतात त्यांच्यासाठी पण सांगते. हे 2-in-1 बुकलिस्ट आहे जे सोर्सेस सांगते. जिओग्राफीसाठी पण तुम्ही स्टेट बोर्ड वाचू शकता, NCERT 11चं आणि रेफरन्स बुक कोणतेही वाचू शकता, आणि मॅपिंगसाठी ॲटलास रिफर करू शकता. पॉलिटीमध्ये आपलं बायबल M लक्ष्मीकांत, जर तुम्ही इंग्लिशमध्ये करत असाल तर, मराठीमध्ये करत असाल तर रंजन कोळंबे सरांचं बुक आहे. ठीक आहे. इकॉनॉमिक्ससाठी 11-12 स्टँडर्डची बुक वाचा, मराठीमध्ये जर करत असाल रंजन कोळंबे, इंग्लिशमध्ये रमेश सिंग. सायन्ससाठी 6 to 10 स्टेट बोर्ड बुक्स आहेत, 11 बायोलॉजी NCERT आणि तात्यांचा ठोकळा तुम्ही रिफर करू शकता. करंट अफेअर्ससाठी तुम्ही कोणत्याही स्टँडर्ड न्यूजपेपर रिफर करू शकता, पण आत्ता आपल्याकडे स्टुडंट्स इतका टाईम नाही आहे. तुम्ही आतापासून पुढे न्यूजपेपर रिफर करू शकता, बट जे करंट अफेअर विचारण्याचा जो पिरियड आहे तो ऑलमोस्ट 1 year, जे मागचं 1 वर्ष आहे त्याच्यातनं विचारले जातील. सो त्यासाठी तुम्हाला ऑलमोस्ट जानेवारी 2021 टू डिसेंबर, जो अजून आला नाही आहे, म्हणजे आपल्याकडे फक्त नोव्हेंबरपर्यंतचे अवेलेबल असतील. जानेवारी टू नोव्हेंबर तुम्हाला या 1 yearचे करंट अफेअर, जे जे इम्पॉर्टंट इव्हेंट्स झाले आहेत या एका वर्षात आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात किंवा जागतिक पातळीवर, त्या सगळ्यासाठीचे तुम्हाला करंट अफेअर्स वाचायचे आहेत. त्यासाठी मॅगझिन्स तुम्ही योजना, लोकराज्य रिफर करू शकता. परिक्रमाचं, पृथ्वीचं परिक्रमा मॅगझिन येतं, ते सुद्धा तुम्ही मराठीत येतं ते रिफर करू शकता. जर तुम्ही इंग्लिशमधून प्रिपेअर करत असाल तर विजन IASचे डॉक्युमेंट्स येतात, PT 365, ते देखील तुम्ही रिफर करू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचे इंडिया आणि होल वर्ल्डचे करंट अफेअर्स कव्हर होतील. त्याच्यानंतर जर तुम्हाला वेबसाईट्सवरून रिफर करायचे, इन्साइट्स ऑन इंडिया, विजन IASच्या वेबसाईट्स आहेत, हे इंग्लिशमधले सोर्स आहे. ठीक आहे. करंट अफेअर डेली जर तुम्हाला वाचायचं असेल तर. एन्व्हायरमेंटसाठी तुम्ही शंकर IASचं बुक घेऊ शकता किंवा तुषार घोरपडे सरांचं बुक घेऊ शकता. शंकर IAS इंग्लिशसाठी, तुषार घोरपडे मराठीसाठी. आणि ॲट द एंड ही सगळे बुकलिस्टमधून सिलेबस कव्हर केल्यानंतर शेवटी एक इम्पॉर्टंट पॉईंट राहतो एक्झामला जाण्याच्या आधी, तो म्हणजे तुमची एक्झाम कोणत्या फॉर्ममध्ये आहे. तर तुमची एक्झाम इथे स्टुडंट्स MCQ फॉर्ममध्ये आहे. ही एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह नाही आहे. म्हणजे हे जे बुकमधून तुम्ही जो कंटेंट वाचणार आहात तो आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईप, म्हणजे तुम्ही चॅप्टरमधून वाचणार आहात. पण जेव्हा तुम्ही पेपरला जाणार तो बेसिकली तिथे MCQs आहेत. सो हे ऑब्व्हियस आहे की तुम्हाला प्रॅक्टिस MCQशी असायला पाहिजे. म्हणून जशी तुमची बुकलिस्ट कंप्लीट झाली सॉल्व करून की लगेचच त्यानंतर तुम्ही MCQशी प्रॅक्टिस करू शकता. स्टुडंट, सॉरी माझ्या पेनमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला आहे. आय मेक शुअर की पुन्हा हा प्रॉब्लेम नाही होणार आहे, तर नेक्स्ट व्हिडिओपासून आय विल इम्प्रूव्ह. सो MCQs तुम्हाला मॅक्झिमम सॉल्व करायचे आहेत, पण MCQ तुम्ही केव्हा सॉल्व करू शकता, जेव्हा तुमचे बुक्समधून वाचून कंप्लीट झालं असेल. म्हणजे सपोज तुम्ही फर्स्ट टाईम रीड करत असाल, ठीक आहे, सपोज तुम्ही फर्स्ट टाईम रीड करत असाल तर तुमचं फर्स्ट रीडिंग असेल, ठीक आहे, बुकमधून. त्यानंतर तुमची एक रिव्हिजन होईल आणि त्यानंतर तुम्हाला बघायला लागेल किती % कॉन्टेंट तुमच्या लक्षात राहत आहे, ते तुम्हाला कसं कळेल MCQमधून. आणि MCQs झाल्यानंतर तुम्ही लास्टला एक्झामच्या आधी टेस्ट सिरीज रिफर करू शकता. सो हा पॅटर्न आहे स्टुडंट. आता आपण बघूया की जी एक्झाम येणार आहे, जी MPSCची 2022ची एक्झाम आहे,
त्यामध्ये पेपरचा पॅटर्न कसा असू शकतो, काय प्रेडिक्टेड पॅटर्न आहे. स्टुडंट्स, कोणताही एक्झाममध्ये काय पॅटर्न येणार आहे हे आपल्याला केव्हा कळतं, तर प्रिव्हियस इयर पेपर्समधून, जे की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला MCQ सॉल्व करता करता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स तर बघायचेच आहेत, पण जसं की आता आपण स्ट्रॅटेजी बघतो आहोत की आता आपल्याला येणाऱ्या पेपरमध्ये काय स्ट्रॅटेजी हवी आहे, काय स्ट्रॅटेजी फॉलो करायला हवी की आपले मार्क्स आपल्याकडे आता फक्त 40 डेज राहिले आहेत अप्रॉक्सिमेटली. तर आपल्याला या 40 डेजमध्ये कोणत्या सब्जेक्ट्सवर कोणत्या टॉपिकवर फोकस करायला लागेल ज्याने की आपल्या कट ऑफच्या हाय मार्क्स जातील. ठीक आहे, इन प्रिलिम्स. तर हा आहे राज्यसेवेचा 2021चा प्रिलिम्सच्या पेपरचा ॲनालिसिस. स्टुडंट्स, इथे हिस्ट्री आणि आर्ट अँड कल्चरमध्ये टोटल 12 क्वेश्चन विचारले गेले आहेत. जॉग्रफीमध्ये 14 क्वेश्चन विचारले गेले आहेत. पॉलिटीमध्ये 16 क्वेश्चन विचारले गेले आहेत. इकॉनॉमीमध्ये 8, एन्व्हायरमेंट इकॉलॉजीमध्ये 7, सायन्समध्ये 19, करंट अफेअर्स ज्याच्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल 18 आणि महाराष्ट्र स्पेसिफिकमध्ये 6. सो स्टुडंट्स, हा अनालिसिस जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला काही सब्जेक्ट्समध्ये जे प्रश्न विचारण्याच्या आयोगाचा जो पॅटर्न आहे तो 1% जास्त आहे. जसं की क्वेश्चन्स किती आहेत आपल्याकडे, 100मधून जर तुम्ही बघितलं तर हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, सायन्स आणि करंट अफेअर या 5 टॉपिकमधून ऑलमोस्ट इफ आय ॲड दिस ऑल 12 आणि 17, 37, 7 आणि 3, 87. ठीक आहे स्टुडंट्स, किती क्वेश्चन विचारलेत, 87. म्हणजे 100पैकी 87 क्वेश्चन्स आयोगाने फक्त या टॉपिकवरून विचारले. हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, सायन्स आणि करंट अफेअर्स. सो आपल्याला आता या प्रकारे आपली स्ट्रॅटेजी फॉर्म करावी लागेल की आपण काय करावं म्हणजे पेपरमध्ये आपली कट ऑफ क्लिअर होईल. सी, याच्यामध्ये जो इनपुट आउटपुट रेशो आहे, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचा एक पर्टिक्युलर रेशो असतो की मी जर एक बुक वाचलं तर त्याच्यातून येणारे प्रश्न, किती प्रश्न आयोग मला विचारू शकतो त्या बुकमधून, एक आपण गेस लावू शकतो फ्रॉम प्रिव्हियस इयर पेपर. तर सगळ्यात जास्त इनपुट आउटपुट रेशो आपल्याला जर दिसतो तो आहे पॉलिटीचा. पहिल्या नंबरला पॉलिटी आहे इनपुट आउटपुट रेशोमध्ये, की तिथे तुम्ही जे बुक वाचाल त्याच्यातनं मॅक्झिमम क्वेश्चन्स येतात, म्हणजे करंट अफेअर, करंट पण आणि स्टॅटिक पण. ठीक आहे, मी ह्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रिक्टली करंट रिगार्डिंग टू दॅट सब्जेक्ट आणि प्लस स्टॅटिक दोन्ही सांगते आहे. पॉलिटीचा सगळ्यात पहिला प्रेफरन्स आहे इनपुट आउटपुट रेशो, जे तुम्ही वाचाल त्याच्यातच मॅक्झिमम क्वेश्चन येतात. दुसरा रेशो आहे स्टुडंट जॉग्रफीचा, की दिलेल्या बुकमधूनच मॅक्झिमम क्वेश्चन हिट होतात आणि त्याच्याशी रिगार्डिंग जर करंटमध्ये काही न्यूज असेल तर त्याच्याशी रिगार्डिंग तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तिसरा रेशो आहे स्टुडंट याच्यामध्ये तो आहे करंट अफेअर्सचा. करंट अफेअर आणि जनरल सायन्सचा ऑलमोस्ट इक्वलच रेशो आहे स्टुडंट, कारण जनरल सायन्ससाठी पण तुम्ही मॅक्झिमम जी आपली स्टेट बोर्डची बुक्स तर तुम्ही वाचालच, पण जे करंटमध्ये टॉपिक्स आहेत, करंटमध्ये आता सायन्सबद्दल काय चालू आहे त्याच्याशी रिगार्डिंग जास्त क्वेश्चन विचारले जातात. आणि करंट अफेअर्ससुद्धा नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे, जे मागच्या 1 इयरमध्ये मॅक्झिमम काय काय इम्पॉर्टंट झाले आहेत, त्याच्यामध्ये बजेट आलं, इकॉनॉमिक सर्वे आला, अर्थसंकल्प, RBIच्या काय काय पॉलिसी आहेत, गव्हर्नमेंटच्या काय काय पॉलिसी आहेत, किंवा आता काय काय हॉट टॉपिक्स आहेत, जसं की आता कृषी बिल, ठीक आहे, ॲग्रिकल्चर बिलवरून आता विवाद चालू आहेत. ठीक आहे, ते बिल मागे घेतलं. त्यानंतर करंटमध्ये आता जे फ्लड्स येतात, स्टॉर्म्स येतात, म्हणजे आता एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा खूप सारे पर्यावरणात बदल होत आहेत. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी जास्त पाऊस पडतो आहे, कुठे जास्त पावसाची अगदी कमी, म्हणजे हे सगळे. त्याच्यानंतर जॉग्रफीमधले करंट अफेअर्स आता न्यूजमध्ये आहेत, जे की ॲस्टेरॉइड बेल्ट आहे की नासानी वरती उपग्रह सोडलेला आहे. असे अनेक क्वेश्चन्स आहेत जे करंटमध्ये आता हॉट टॉपिक्स आहेत. तर तुम्हाला बेसिकली करायचं आहे काय, मागच्या 1 वर्षातले जे काही करंटमधले हॉट टॉपिक्स आहेत, ठीक आहे, जे मेन मोस्ट ऑफ द न्यूजमध्ये आहेत, आणि कोविड तर आपलं आहेच, आणि कोविडमुळे काय इम्पॉर्टंट झालं, वॅक्सिन्स, ते सायन्समध्ये येईल, राईट, कारण वॅक्सिन्सचंच आता मेन चालू आहे आणि नवीन नवीन व्हायरस येत आहेत. सो असे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला पहिले कव्हर करायचे. स्टुडंट, स्टॅटिक्सचं तुम्ही करालच, पण जे आयोग क्वेश्चन विचारणार कुठून, तर जे करंटमध्ये आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर लास्टचा जो इनपुट आउटपुट रेशो आहे तो आहे हिस्ट्री.
कारण हिस्ट्रीमधून स्टुडंट वाचतात पण त्याच्यातूनच क्वेश्चन्स येतील सगळे मॅक्झिमम याची गॅरंटी नसते. कधी कधी आयोग थोडे बाहेरून क्वेश्चन विचारतात किंवा असे विचारतात जे आपल्याला जास्त नॉलेजमध्ये नसतात. ठीक आहे. सो आणि त्यानंतर तुम्ही जर बाकीचे सब्जेक्ट बघा स्टुडंट, तर इकॉनॉमीमधून 8 क्वेश्चन आलेले आहेत, एन्व्हायरमेंटमधून 7 आहेत आणि महाराष्ट्र स्पेसिफिकमधून 6 आहेत. याच्यातून मी तुम्हाला सजेस्ट करू शकते की इकॉनॉमीमध्ये पण म्हणजे अर्थशास्त्रामध्ये कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स आहेत. सो इट इज डुएबल. ठीक आहे. तुम्ही जर व्यवस्थित स्टँडर्ड बुक रिफर केलं, जर बेसिक कन्सेप्ट तुम्ही क्लिअर केल्यात इकॉनॉमिक्सच्या, GDP आहे, इन्फ्लेशन आहे, मॉनिटरी पॉलिसी आहे RBIची, बजेट आहे, इकॉनॉमिक सर्वे आहे, त्याच्यानंतर काय काय स्कीम्स येतात. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नीट रेफर केल्यात, त्याच्यानंतर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आपल्याला रेटिंग्स देतात. ठीक आहे. GDP कोणत्या देशाचा किती आहे, हे सगळ्या गोष्टी. सो त्या गोष्टी इकॉनॉमिक्समध्ये इम्पॉर्टंट होतात. सो तुम्हाला इन जनरल कान आणि डोळे उघडे ठेवून तुम्हाला बेसिकली इथे अभ्यास करायचा आहे. याचा अर्थ काय आहे की फक्त बुकमधून अभ्यास न करता बुक्स प्लस जे आता न्यूजमध्ये करंटमध्ये चालू आहे ते, आणि एन्व्हायरमेंटमध्ये जसं की आपला जो एक स्टँडर्ड सिलेबस आहे, आणि आता हळूहळू जे पर्यावरणाचा ऱ्हास जे होतो एन्व्हायरमेंट डिग्रेडेशनमध्ये होतं, त्यासाठी जी कोपची समिट्स चालू आहेत, कोप समिट्स, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बरंच काही त्याच्या रिगार्डिंग आपण वाचू शकतो जे की इम्पॉर्टंट आहे फॉर एक्झाम पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे हे जे सगळे सब्जेक्ट्स आहेत ह्याच्या तुम्ही स्टॅटिक्स तर वाचालच, पण याच्याशी रिगार्डिंग करंटमध्ये जे काही न्यूज आहेत त्यासुद्धा तुम्हाला तितक्याच फोकसनी वाचायच्या आहेत. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही प्रेफरन्स ठेवू शकता. आय वुड सजेस्ट पॉलिटी, जॉग्रॉफी, इकॉनॉमी, सायन्स अँड करंट अफेअर्स. या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही, आणि एन्व्हायरमेंटमधल्या ज्या करंट आहेत त्या, ह्या तुम्ही जर सब्जेक्ट व्यवस्थित हे तुम्ही केलेत, आणि महाराष्ट्र स्पेसिफिकसुद्धा ऑब्व्हियसली महाराष्ट्र स्पेसिफिक या सगळ्या सब्जेक्टमध्ये जे महाराष्ट्र स्पेसिफिक पोर्शन आहे तो तुम्हाला वाचावाच लागणार नाही, बिकॉज आपण MPSC देतोय, राईट, आपण स्टेट सिव्हिल सर्व्हिस देतोय. सो हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर नक्कीच 100पैकी जो तुमचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये जे तुम्ही 100पैकी अटेम्प्ट कराल, डेफिनेटली 60 to 70 प्लस क्वेश्चन्स तुमचे करेक्ट येतील. ठीक आहे. 60 to 70 प्लस क्वेश्चन्स तुम्ही ॲक्युरेटली अटेम्प्ट करू शकाल. पण त्यासाठी इम्पॉर्टंट आहे स्टुडंट तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट ओळखणं, आणि त्या सब्जेक्टचा इम्पॉर्टंट टॉपिक समजून स्ट्रॅटेजी बनवून तो सब्जेक्ट वाचणं, त्याच्याशी रिगार्डिंग करंटमध्ये काय चाललं आहे त्याच्याशी रिगार्डिंग त्याचा पोर्शन कंप्लीट करणं, स्ट्रॅटेजी बनवणं, क्वेश्चन सॉल्व्ह करणं, राईट, टेस्ट सिरीज देणं. ओके. तर पुढे बघूया आपण. तर आता आपण बघूया की काय काय गोष्टी तुम्हाला फोकस करायच्या आहेत. हे मी काही लिहिलेलं आहे, मी तुम्हाला हे सांगतेच, पण त्याआधी आपण बघूया की तुम्हाला पेपर वाईज कोणते कोणते टॉपिक्स, ज्याच्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ इम्पॉर्टंट मेन बनवला आहे, ते म्हणजे कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे तुम्हाला पुढच्या 30 ते 40 दिवसात वाचायचे आहेत. तुम्ही हे टॉपिक्स जर व्यवस्थित केलेत तर ट्रस्ट मी स्टुडंट, तुमची एक्झाम डेफिनेटली प्रिलिम्स 2 जानेवारीची क्लिअर होईल, आणि जेव्हा तुम्ही पेपरवरून बाहेर याल तेव्हा तुम्ही कॉन्फिडंट असाल की येस, आमची ही एक्झाम क्लिअर व्हायचे चान्सेस खूप हाय आहेत, आणि आता आम्ही मेन्ससाठी प्रिपेअर करू शकतो, राईट. ओके. सो सगळ्यात आधी सब्जेक्ट आपण बघूया, GSचा सब्जेक्ट बघूया, त्यानंतर आपण फायनल स्ट्रॅटेजी बघूया. ठीक आहे. सी स्टुडंट, GSमध्ये आता आपण जसं की बघितलं, हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये काय काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, तर ते आहे भारतीय सत्तांचं पतन, त्याच्यानंतर 1885 काँग्रेस स्थापना, गांधी युगातील चळवळी, महाराष्ट्राचा इतिहास, त्यानंतर समाजसुधारकांवर प्रश्न विचारले जात आहेत, समाजसुधारकांनी कोणत्या कोणत्या संघटना स्थापन केल्या आहेत, कोणती कोणती वर्तमानपत्र काढली आहेत, हे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत स्टुडंट्स. ओके. तुम्ही व्हिडिओ पॉज करून नंतर लिहून घेऊ शकता ह्या गोष्टी. ओके. सो हे काही असे टॉपिक्स आहेत स्टुडंट ज्याच्यावर मागचे काही वर्ष आयोग कंटिन्युअसली क्वेश्चन्स विचारते. ओके. स्पेशली गांधी युगातील चळवळी, समाजसुधारक, वर्तमानपत्र त्यांनी फॉर्म केलेली, आणि महाराष्ट्राचा इतिहास, याच्यावर मॅक्झिमम क्वेश्चन्स येतात. सो तुम्ही ह्याला पहिला टॉपिक्सला फोकस करावं. जर तुम्ही जॉग्रॉफीमध्ये बघितलात स्टुडंट्स, तर जॉग्रॉफीमध्ये जिओमॉर्फॉलॉजी, भूरूपशास्त्र, ठीक आहे, ह्या टॉपिकला सगळ्यात जास्त त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये भारताची प्राकृतिक रचना, नदी प्रणाली म्हणजे रिव्हर सिस्टीम, अर्थचा इंटिरियर, ठीक आहे, सॉइल्स म्हणजे माती, रॉक्स, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, ह्या काही टॉपिक्सवर खूप जास्त प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे. म्हणजे बेसिकली इंडियन जॉग्रॉफीवर जास्त क्वेश्चन विचारले जातात, आणि बाकीचे क्वेश्चन थोडे महाराष्ट्र आणि वर्ल्ड जॉग्रफीवर विचारले जातात. पण स्टुडंट, जॉग्रॉफीमध्ये एक ट्रिक आहे
जसं जेव्हा मी आपले जॉग्रफीचे लेक्चर्स चालू होतील तेव्हा मी तुम्हाला हे सांगीनच, पण आत्ता तुम्हाला स्टार्ट करण्यासाठी मी एक हे सांगते की जॉग्रफी तुम्ही कराल, जर एखाद्याचा जॉग्रफी स्ट्रॉंग नसेल तर त्याचं ते केव्हा स्ट्रॉंग होईल जॉग्रफी, जेव्हा त्याच्या कन्सेप्ट क्लिअर असतील. जर तुम्हाला कन्सेप्च्युअल जॉग्रफी कशी चालते म्हणजे वर्ल्ड जॉग्रफी, की कशी अर्थ फॉर्म झाली, सोलार सिस्टीम कशी फॉर्म झाली, म्हणजे स्टार्टिंगपासून फिजिकल जॉग्रफी, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही स्टार्टिंगपासून कन्सेप्च्युअली बघाल आणि मग तुम्ही पुढच्या सगळ्या गोष्टी वाचाल तर तुम्हाला ते इझी जाईल, बिकॉज तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल की जॉग्रफीचा बेस काय आहे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट आपला टॉपिक आहे स्टुडंट्स पॉलिटी. पॉलिटीचं एक खूप चांगली गोष्ट आहे स्टुडंट्स की आपला सिलेबस आहे ना लिमिटेड आहे. म्हणजे आपलं एकच बुक आहे बायबलसारखं लक्ष्मीकांत, जे इंग्लिशमध्ये करतात त्यांसाठी, मराठीसाठी मी बुक सांगितलेलं आहे. सो तुम्ही ते व्यवस्थित वाचून गेलात तर त्यानंतर तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन त्याच्यातनं हिट होतात. तरी पण त्याच्यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया. एस्टॅब्लिशमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे, इम्पॉर्टंट कोणत्या कोणत्या कमिटीज फॉर्म झाल्या, कॉन्स्टिट्यूशनचे फीचर्स काय आहेत, वैशिष्ट्य, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, त्याच्यानंतर अमेंडमेंट्स, कोणत्या घटना दुरुस्त्या झाल्या, इमर्जन्सी, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, त्याच्यानंतर सिटिझनशिपवर क्वेश्चन येऊ शकतात कारण हॉट टॉपिक होता हा. गव्हर्नर, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट रूल, मुख्यमंत्री म्हणजे CM, पार्लमेंट, सेंट्रल स्टेट रिलेशन्स, त्याच्यानंतर चीफ जस्टिस, ह्या सगळ्या टाईपच्या टॉपिक्सवर तुम्हाला हे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत स्टुडंट पॉलिटीमध्ये वाचण्यासाठी, जे तुम्ही त्याच्यातनं जास्तीत जास्त क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. ह्याच्यातले स्पेशली फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क आणि कर्तव्य, त्याच्यानंतर DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे, त्याच्यानंतर अमेंडमेंट्समध्ये मी स्टुडंट सजेस्ट करीन की आता रिसेंटली ज्या करंटमध्ये घटना दुरुस्त्या कोणत्या कोणत्या अमेंडमेंट्स केल्या आहेत त्या तुम्ही जास्त त्याला पहिला प्रेफरन्स द्यावा, कारण त्याच्यावर क्वेश्चन बनण्याचे चान्सेस जास्त आहेत इन्स्टेड ऑफ जुन्या वाचण्यापेक्षा. आणि प्रेसिडेंट रूल, व्हाईस प्रेसिडेंट, सिटिझनशिपसुद्धा ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, पार्लमेंट, सेंट्रल स्टेट रिलेशन. सो हे काही टॉपिक्स आहेत इम्पॉर्टंट स्टुडंट्स, ह्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. आता त्यानंतर आपण बघणार आहोत इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड तुमचं सगळ्यात इम्पॉर्टंट गरजेचं स्टुडंट्स की इकॉनॉमिक्सचे कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स तुम्हाला क्लिअर ठेवायचे आहेत. बिकॉज इकॉनॉमिक असा सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल आणि कोणताही हाय लेवल क्वेश्चन आला तर तुम्ही लॉजिक लावून तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर यासाठी काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते म्हणजे पंचवार्षिक योजना, नीती आयोग, नॅशनलाइज बँक्स, RBI, त्याच्यानंतर RBIची मॉनिटरी पॉलिसी वगैरे, इंडियन करन्सी सिस्टीम, भारताची जी चलन व्यवस्था आहे, इन्फ्लेशन डिफ्लेशन, इंडियाची टॅक्स सिस्टीम, नॅशनल इन्कम, पॉवर्टी, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स. येस, हे खूप इम्पॉर्टंट आहे. इकॉनॉमिक्समध्ये जे क्वेश्चन विचारले जातात गव्हर्नमेंट स्कीम्स ज्या आत्ता रिसेंटली आणल्या आहेत आणि स्पेशली महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटनी काय काय स्कीम्स आहेत हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट बनतं. त्यानंतर इंडियन ट्रेड, फॉरेन इन्व्हेस्टमेंट, फायनान्स कमिशनवर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, ॲग्रिकल्चरल इकॉनॉमीमध्ये येऊ शकतो, पॉप्युलेशन, आणि त्यानंतर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन कोणत्या कोणत्या आहेत त्याच्याशी रिगार्डिंग क्वेश्चन येऊ शकतो. सो स्टुडंट्स हे होते काही इकॉनॉमिक्सचे इम्पॉर्टंट टॉपिक. आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटचे टॉपिक्स. सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये स्टुडंट्स जरी तुम्ही बेसिक बुक्स वाचली तरी मॅक्झिमम क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता जे करंटमध्ये काय आहे ते तुम्ही वाचलं तर तुमचा जो इनपुट आउटपुट रेशो आहे तो चांगला आहे. इनफॅक्ट एन्व्हायरमेंटच्या रिगार्डिंगसुद्धा, कारण यावेळी एन्व्हायरमेंटच्याबद्दल एवढ्या न्यूज आहेत आपल्याकडे, एन्व्हायरमेंटल चेंजेस एवढे झालेले आहेत, एवढी समिट झालेली आहेत की त्यामुळे बेसिक तर तुम्ही क्लिअर ठेवाच, पण करंटमध्ये याच्याशी रिगार्डिंग काय चाललं आहे त्याचे क्वेश्चनसुद्धा नीट प्रिपेअर करा. नॉट ओन्ली सायन्स आणि एन्व्हायरमेंट, बाकीच्या सगळ्या सब्जेक्ट्समध्ये पण तुम्हाला हे करंटमध्ये जे काय चाललं आहे त्याला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे, कारण त्याच्यातूनच तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स स्कोअर करता येते. ठीक आहे. तर स्टुडंट्स हे होते GSचे इम्पॉर्टंट टॉपिक्स. ठीक आहे. म्हणजे जर आपण एक नॉर्मल आढावा घेतला तर इथे GSचा हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस आहे. 100पैकी 100 क्वेश्चन्सपैकी मी एक्सपेक्ट करू शकते की जॉग्रफीमध्ये ऑन एन ॲव्हरेज, ठीक आहे, आय विल ट्राय की आपण 50% तरी क्वेश्चन्स राईट करू. ठीक आहे. म्हणजे या सगळ्या सब्जेक्ट्समधून 87, ह्या 5 सब्जेक्ट्समधून हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, सायन्स आणि करंटमधून 87 क्वेश्चन आले होते 100पैकी. ठीक आहे, 100पैकी. आणि तरी बाकीचे सब्जेक्ट्स पण इन्क्लूड करू, इकॉनॉमिक्स आहे, एन्व्हायरमेंट, हे सुद्धा सोपे टॉपिक्स आहेत जर तुम्ही नीट वाचलेत तर.
हिस्ट्री थोडा डिफिकल्ट जातो, इतिहास, कारण त्याच्यातली क्वेश्चन्स तसेच येतील असं नाही. पण आपण ॲटलिस्ट प्रत्येक सब्जेक्टमध्ये 50% तरी आपण जर स्कोर केलं, 50%, जसं की जॉग्रॉफीमध्ये जर मी सपोज जॉग्रॉफीमध्ये मी 8 ते 10 क्वेश्चन मी करेक्ट केले. पॉलिटीमध्ये सुद्धा जास्तच करू शकतो, 12 ते 14 क्वेश्चन, बिकॉज 16 क्वेश्चन आले होते. जर कमी आले तर आले त्याच्या 70 to 80%. ठीक आहे. इकॉनॉमिक्समध्ये ॲटलिस्ट 4 क्वेश्चन, एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा ॲटलिस्ट मी 4 क्वेश्चन पकडू. सायन्समध्ये पण 19 आले होते, आपण ॲटलिस्ट 10 क्वेश्चन इथे पकडू. आणि करंटमधले 18मधले, हा प्रिव्हियस इयर पेपर अनालिसिसचा आय नो, बट जर आपण व्यवस्थित प्रिपेअर केलं तर आपण यावर्षी हे नक्की करू शकतो. ठीक आहे. महाराष्ट्र स्पेसिफिकमधले 3 to 4 जरी आपण पकडले आणि हिस्ट्रीचे 12मधले मी मिनिमम 5 ते 6 जरी पकडले तरी आपण जर ॲडिंग करू ह्याची 13 13 25 25 8 33 33 43 आणि 10 आणि 3, सो बेसिकली 56. ठीक आहे. तर मी 55 पकडते, 56 पण नाही, 55 पकडते. जर तुम्हाला 55 क्वेश्चन पण तुम्ही करेक्टली सॉल्व केलेत स्टुडंट्स तर तुमचा GSचा स्कोर जातो 110 आउट ऑफ 200. GS1मध्ये तुम्ही 110 स्कोर करू शकता आउट ऑफ 200. हा की खूप जास्त स्कोर आहे स्टुडंट. जर तुम्ही 100 क्वेश्चन जरी क्रॉस केले, जर 100 पण नाही, चला 80 to 100च्या रेंजमध्ये पण तुम्ही जर GSमध्ये स्कोर केला तर हा एक खूप चांगला स्कोर मानला जाईल. पण त्यासाठी तुम्हाला या स्ट्रॅटेजीने स्टुडंट्स प्रिपेअर करावं लागेल. आता बघूया आपण CSATची काय स्ट्रॅटेजी आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट आणि गेम चेंजर ऑफ द एक्झाम टॉपिक आपण म्हणू शकतो, की बरेच स्टुडंट्स या सब्जेक्टमुळेच एक्झाम क्वालिफाय करतात प्रिलिम्स आणि बरेच स्टुडंट्स क्वालिफाय नाही होत. ठीक आहे. तर CSATचं आपण बघूया. CSATमध्ये पहिली गोष्ट म्हणजे 80 क्वेश्चन्स आहेत, 80 क्वेश्चन्स येतात. 80मधले स्टुडंट्स 50 क्वेश्चन हे सरळ सरळ पॅसेजवर येतात. ठीक आहे. 5 क्वेश्चन हे डिसिजन मेकिंगवर येतात आणि 25 क्वेश्चन्स हे रिझनिंग आणि मॅथ्स, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित यावर येतात. स्टुडंट्स तुम्ही हे बोलणं नीट ऐका, खूप इम्पॉर्टंट. मी आत्ता हे सांगणार आहे की CSATच तुमची प्रिलिम्स क्वालिफाय करून देणार आहे. पुढचे 40 दिवस जर तुम्ही हा सब्जेक्ट नीट केलात तर 200 पैकी तुम्ही इथे 150 मार्क्स हमखास स्कोर करणार आहात. हमखास. ॲटलिस्ट 120 तर तुमचा होणारच आहे, पण 150 ऑल्सो पॉसिबल जर तुम्ही नीट प्रिपेअर केलात. बघूया कसं. स्टुडंट्स डिसिजन मेकिंग हा असा टॉपिक आहे जिथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. जर मी इथे ह्या टॉपिकची नीट प्रॅक्टिस केली तर माझे 12.5 12.5 मार्क्स माझे क्लिअर होतात. इथून मी 12.5 पण नाही, मी 10 पकडते. ठीक आहे. डिसिजन मेकिंगचे आपण 10 मार्क्स इथे पकडूया. पण इट इज पॉसिबल टू स्कोर 12.5 मार्क्स जर नीट प्रॅक्टिस केली तर. त्यानंतर पॅसेज एवढे काही पॅसेज इतके सोपे असतात की फक्त वाचून तुम्हाला खाली दिलेल्या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. फक्त तुम्हाला हे कळलं पाहिजे पेपर बघितल्यावर की कोणता पॅसेज मी सॉल्व करू शकते आणि यासाठी तुम्हाला घरी अत्यंत व्यवस्थित प्रॅक्टिस करून जायचं. ठीक आहे. तर पॅसेजमध्ये 50 क्वेश्चन टोटल 125 मार्क्सला येतात. आपण असं धरू की 125 पैकी आपण इथे 100 पण स्कोर करू शकलो. ठीक आहे. मिनिमम, आय एम टेकिंग मिनिमम. तर इथे 100 झाले आणि इथे 10 मार्क्स झाले, पण इथे मी 12.5च पकडणार आहे स्टुडंट, बिकॉज इट इज पॉसिबल. जे मार्क्स खरंच प्रॅक्टिस करून पॉसिबल आहे सिक्युअर करणं, तिथे इट इज नॉट डिफिकल्ट. आणि डोंट वरी, याची तुम्हाला मी प्रॅक्टिस करून घेणार आहे. या सगळ्या टॉपिक्सची आमच्या चॅनलवर रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहेत. सो तुम्हाला काळजी करायची गरज नाही की 12 मार्क्स कसे मिळणार. त्यानंतर स्टुडंट नेक्स्ट टॉपिक आहे रिझनिंग आणि मॅथ्स. ह्याच्यामध्ये 25 पैकी मी सांगते की ॲटलिस्ट तुम्ही 15 क्वेश्चन पण सॉल्व करा. ठीक आहे. 15 क्वेश्चन पण सॉल्व करा. 15 ते 17 क्वेश्चन्स कसे करायचे ते मी सांगते. त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळणार आहेत. सो ॲटलिस्ट जर तुम्ही 15 सॉल्व केलेत तर ह्याचे 37.5 मार्क्स होतात. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही ॲड केलं स्टुडंट्स तर हे मार्क्स होतात 150 अप्रॉक्स. आता याच्यामध्ये जर तुम्ही एखादा पॅसेज एक्स्ट्रा सॉल्व केलात तर हा इथे बूस्टर मिळेल तुम्हाला. एखाद्या मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व एक्स्ट्रा केलेत तर हा बूस्ट मिळेल, म्हणजे तुम्ही 150 प्लसच जाणार आहात. पण हे करण्यासाठी तुम्हाला घरी एक व्यवस्थित CSATची प्रॅक्टिस करावी लागेल आणि त्यासाठी गाईड म्हणूनच आमचं चॅनल आहे तुमच्यासाठी स्टुडंट्स.
सीसॅटसाठी तुम्हाला इथे एकदम स्पेसिफिक आणि एक्झाम ओरिएंटेड गायडन्स मिळणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला कनेक्टेड राहावं लागेल. ओके, सो स्टुडंट्स बघा, आता आपण एक कॉन्सॉलिडेटेड स्ट्रॅटेजी बघूया दोन्ही सब्जेक्टची. आपण GS1मध्ये बघितलं की आपण मॅक्झिमम नीट अभ्यास करून 55 क्वेश्चन जर आपण करेक्ट केले, तुक्के म्हणायचं नाही आहेत, म्हणजे ठोकायचं नाही आहे काही क्वेश्चन. ओके, काही मुलांचं असं असतं की नाही ठोकले तरी चालतील, नाही असं नाही करायचं. हां, तुम्ही 2 ऑप्शन्समध्ये जर कन्फ्यूज असाल 50-50% किंवा तुम्हाला आयडिया असेल तर तुम्ही चान्स घेऊ शकता. सो मी इथे 55 × 2 इज 110, पण मी इथे 100च पकडते. म्हणजे GS1मध्ये आपण अप्रॉक्सिमेटली 100 मार्क्स स्कोअर केले, जसं की आपण स्ट्रॅटेजी आपण सांगितली त्याप्रमाणे. आणि GS2मध्ये आपण ऑलमोस्ट 150 मार्क्स सिक्युअर केले आउट ऑफ 200. ठीक आहे, ह्याच्यात थोडेफार कमी जास्त चालतील, तर ह्याची ॲडिशन होते स्टुडंट 250. किती होते? असा पेन थोडा प्रॉब्लेम देतो स्टुडंट्स, इट्स ओके. 250 मार्क्स. ठीक आहे, 250 मार्क्स आपण पकडले आउट ऑफ 400. कट ऑफ किती होती मागच्या वर्षीची? इफ आय एम नॉट मिस्टेकिंग, कट ऑफ ही अराउंड 200च्या आसपास होती. ठीक आहे, या रिगार्डिंग पण मी व्हिडिओ तुम्हाला आणीनच लवकरच. 197-200च्या आसपास कट ऑफ होती. ठीक आहे, सो कट ऑफ 200च्या आसपास लागते. चला प्लस 200च्या प्लस और मायनस 5 to 10 पकडूया आपण. तर 250 आपल्याला मार्क्स हे कट ऑफपेक्षा खूप जास्त आहे. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला GS1मध्ये कमी मिळाले थोडे, किंवा थोडे GS2मध्ये कमी मिळाले, म्हणजे सीसॅटमध्ये कमी मिळाले, तरी हे ॲडजस्ट होणार आहे. म्हणजे बेसिकली तुमची एक्झाम इझिली क्रॅक होते स्टुडंट, जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर. ठीक आहे, पण इम्पॉर्टंट काय आहे, तुम्हाला डेडिकेटेडली अभ्यास करायचा आहे, जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते फॉलो करायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेम चेंजर जो आहे त्याचं नाव आहे सीसॅट. तुम्हाला त्याचं प्रिपरेशन अजिबात सोडायचं नाही आहे. ठीक आहे, आणि सीसॅटचे क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे, मॅथ्स रिझनिंगचे पॅसेज कसे सॉल्व करायचे, डिसिजन मेकिंग कसे करायचे, या रिगार्डिंग तुम्हाला येणाऱ्या काही दिवसातच आमचे रेग्युलर लेक्चर्स चालू होतील, सो दॅट या सगळ्या टॉपिक्समध्ये तुम्ही एकदम एक्सपर्ट व्हाल. सो 150 मार्क्स तुमचे आम्ही आमच्या चॅनलवर तुम्हाला मी एन्श्युअर करतो ॲटलिस्ट की आमचा बेस्ट देऊ आम्ही, की तुम्ही 100% 150 मार्क्स मिळवण्यासाठी कॉन्फिडंट असाल. आणि तुम्ही ऑब्व्हियसली ते तुमच्या एफर्ट्सवर पण डिपेंड आहे की तुम्ही किती एफर्ट्स करताय. बट येस, जर आपण दोघांनी बेस्ट दिलं तर नक्की हे पॉसिबल आहे 150 मार्क्स. सो स्टुडंट्स, ही होती आपली MPSC राज्यसेवेची जी 2022ची एक्झाम आहे 2 जानेवारीला, त्याची स्ट्रॅटेजी. लवकरच येत्या काही दिवसात आम्ही GSच्या सब्जेक्टसाठी आणि सीसॅटसाठी लेक्चर्स चालू करू. त्याचबरोबर MPSCची जी ST, AS आणि PSIची जी वेकन्सी आलेली आहे, जी ॲडव्हर्टाईज आली आहे, त्याचा देखील स्ट्रॅटेजी व्हिडिओ आम्ही लवकरच पुढच्या काही दिवसात आणू. सो आमच्याशी कनेक्टेड राहा स्टुडंट. सबस्क्राईब करा, लाईक करा जर तुम्हाला आवडलं असेल, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू स्टुडंट्स.